नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा विनोदाचा गोफ गुंफून हास्याचा फेर धरूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, त्या 2 सुना आणि त्यांची सासू आज घरात गप्पा मारत बसल्यात. बघूया आज त्यांच्यात काय धुमशान रंगते ते. बया, आता कुठं बरं वाटायलंय, लय टाचा दुखतायत. अहो मग कुणी सांगितलं होतं एवढ्या तंगड्या तोडत मंदिरापर्यंत जायचं, करायची आपली मुकाट रिक्षा आणि यायचं घरी. नको बया रिक्षा, उगा कशाला खर्च करायचा. आई, खर्च म्हणून का काही वेगळं कारण आहे? दुसरं काय कारण असणार आहे? नाही, मालू आत्तीने सांगितलं होतं आम्हाला का तुम्ही तुमच्या लग्नात आहे ना रथात बसला होता, तो रथ उलाटला होता. आता रिक्षाला कसे 3 चाका असतात, त्यात तुम्हाला भीती वाटली असेल, रिक्षा उलटली बिलटली आणि माझा हसं झालं तर कुठं म्हणून तुम्ही चालत आले. आम्हाला माहितीये ना. ती माली काय सांगते, तिचं काय ऐकलंय तुम्ही? माई सांगा ना आई, खरं काय ते सांगा ना आम्हाला. काय नाही, इथं तेल लाव गपचूप. इथं लाव जरा, इथं पण दुखायलंय. इथं लाव. आई, हा. तेल संपलं. संपलं? हा अगं काल आणलं होतं ना. आई, आता तुमचा पाय एवढा मोठा. इथंच बसलेस, लक्षात ठेव. एवढा आणि तेल पटापट जिरत नाही त्याच्यामध्ये. आई, तुमचा पाय ना तेल खूप पितोय. असं थोबाड फोडी ना तोंडाला आलं म्हणून काय बोलशील? तेल पितो म्हणे. अहो तसं नाही आई, ते काय झालंय पायाला मालिश करू करून ना तिचे हात दुखायला लागलेत. मला सांगायचं, मी केलं असतं. काय सांगत धर, बस इथं दे तेलाची बाटली. अयो बया आई, अहो तुमची मांडी खाली आली. उगा तोंड दिलंय म्हणून काय बोलायचं का? पोटरी आहे ती, मांडी आहे का? आत ये का बाई? कोण रे बाबा तू? ग्रहाची दशा पाहून दिशा ठरवतोय बाई. तू तर पुण्यवान आहेस बाई. लोकांसाठी झिजते पण तुझ्यासाठी कोणी झिजत नाही. खरं की खोटं? एकदम खरं बोललायस बाबा, खरं बोललायस. मी सगळ्यांसाठी सगळं काय केलं, आयुष्य गेलं, पण कुणी माझ्यासाठी केलं नाही भया. पण याला कसं कळलं ग? याचे ते जरा तांदूळ दे, जरा वाटीभर. इथं बस बाबा. काय आला? काय तांदूळ बिंदूळ द्यायची गरज नाही. हे नाही, असली लोक आहेत ना अशीच गोड धोड बोली त्यात आणि त्यांच्या घरचा किराणा बरी त्यात. ए बाबा, तू कायला फातकाला मांडू बसला, निघ तिकडं. आता थांब री, भली माणूस दिसते ती जरा. तुम्ही चांगले आहात ताई, पण तुमचे नातेवाईक जे आहेत ना ते तुमच्या वाईटावर टपले आहेत ताई. त्यांच्या मनामध्ये काळं चालू आहे तुमच्या प्रती ताई. एकदम बरोबर बोललायस बघ. हे 100% बरोबर बोललायस. ह्या दोघींचे नातेवाईक ह्यांच्या मनात काळच असतं आमच्याबद्दल. काय पण बोलू नका. थोबाड बंद कर, निवळ माकडावानी दिसती. काय ऐकत नाहीत माझं बिलकुल. इथं बस. कोण बरं आमच्या घरावर टपले बरं सांग. माझी विद्या सांगते ताई की तुझ्या घरी तू रोज येणारा जाणारा आहे ताई. कोण असेल तू? नाही, तो माझ्या डोळ्यासमोर तर दिसून राहिला, पण तो अस्पष्ट आहे आता. पण ताई तुला सांगतो की 10-15 दिवसाच्या आतमध्ये तो लाल कपडे घालून येईन, हातात गोडधोड घेऊन येईन. हे लक्षात घे. आणि तो ज्या घरचा असन त्या घरातले माणसं सगळे तुमच्या वाईटावर टपलेले आहेत ताई. तू 5,000 रुपये देत आई फक्त. माहिती र, 5,000 रुपये नाही ती माझ्याकडं. बरोबर, काही हरकत नाही ताई. तू पुण्यवान आहेस ताई. तू 2,000 दे फक्त. 2,000 दे. आणि मग मला जेवाले लागतेच काय, 2 चपात्या, भात आणि भाजी. आणि जाता जाता जर तू मला अंगात घालायले कपडे बिपडे देशील तर फार चांगलं होईल बाई. हो बाई, अजून सांगतो बाई, त्याच्यावर ते 51 रुपये देशील तर मग तर मस्तच होईल बाई. बाई बाई, तू फोन कशी करशील मला? हा घे ना कार्ड मायावाला. बाई
तुमच्या वाईटावरच्या गोष्टी आहेत ना तर त्या मी पूर्ण निष्ठ करून टाकेन बाई. मी हे भया अगं असं वरडायचं नसतं ग. अगं देवाची माणसं असतात ती. कायची देवाची? घ्यावाचा माणूस होता तो, घ्यावाचा. आता बोलायला लावू नका, नुसतं घ्यायला आला होता तो आपल्याकडनं. आई तुम्हाला कसं कळत नाही, कसं तुम्ही लोकांच्या बोलण्यात येता हो? कोण असेल ग आपल्या सुखावर टपलेलं? पावसकरी नसेल का ग? काय कामधंदे आहेत का नाही हो? अगं नाही, परवा मी रांगोळी काढली होती, त्याच्यात मोराचा पिसारा तिच्या पायाने निसकटला होता तिनं. अगं बाई तो मोर होता. मी हत्ती म्हणून फोटो टाकला होता स्टेटसला. जरा विचार करा कोण टपला असेल आपल्या सुखावर ते. अहो आई, खरं असं कोणी नसतंय हो. तू जुन्नरची मावशी असेल का ग? अंगाशी तरी म्हणलं अजून माझ्या मायाच्यावर कशा नाही घसरल्या तुम्ही? माझी मालू मावशी कशाला तुमच्या वाईटावर टपणार आहे हो? माग कधी काळी एकदा ती तुम्हाला म्हैस म्हणली होती. त्याच्यानंतर तिचं तुमचं काही बोलणं चालणं तरी झालंय. अहो बाजूने गेला तरी वळखायची नाही ती तुम्हाला. आणि त्या आता या वयात कशाला येतील तिकडनं इकडे लाल कपडे घालून आणि गोडधोड घेऊन? नाही तर ते काय? पण हाय म्हणा, पण आल्या गेल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे भया. चेतनाताई, ए चेतनाताई. अरे दत्तू, हे बघ आईने तुला काय दिलंय? मज्जा आहे. मज्जा आहे. काय झालं ताई? काय नाही. काय झालं? इथं बस. तू म्हणत होतीस ना कोणी येत नाही आपल्याकडे. हे बघ आलंय स्वतःहून चालून गोडा धोडाचं घेऊन. आई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुला जे कळतंय ना तेच म्हणायचंय मला. तरी मला डॉट होता तुझ्याच घरातलं कोणीतरी असल. माझ्या घरच्यांना नेहमी बोलत असतात, माझ्या घरचे यांच्यासाठी काय करत आहे मला बोलायला. अगं तोंडातला शब्द बाहेर पडू दे ना. नाही, माझ्या घरच्यांवर जाऊ नका ताई, सांगा की. नाही मला माहित आहे तुझ्याच घरच्या सारखे येत जात असतात तिकडं. हो पण बरं काय झालं. झालं मला पण सांगा ना. उभा राहा. आई लिंबू काढ. खिशात लपवलेला लिंबू काढ. ओ हा लिंबू नाहीये, आवळा आहे. आवळा कायला घेऊन फिरतो खिशात ना? ती एसटी माझ्या बाजूने गेली ना तरी पण मला उलटी होते म्हणून मी खिशात ठेवतो. या लोकांनी एसटीत बसून होत आणि याला कुठं काय. पण या आवळा फिरवणारे लिंबू फिरवणाऱ्यांपेक्षा पण डेंजर असतात बाई. काय लॉजिक आहे काही? काय सांगता तुम्ही? तो कशाला आवळा फिरवण? आहे एवढूस ते काय जादू करणार आहे? ही मधल्या बोटाची जादू त्याला अजून नीट दाखवता येत नाही. तो काय जादू करणार आहे? उगा काही बोलीत. अहो हिचा सक्का भाऊ येतो, तो कशाला आपल्या वाईटावर टपल? नाही आई, तुम्ही उगाच ना आता सुतावरनं स्वर्ग गाठू नका. उगाच तिच्या घरच्यांवर आळ घेऊ नका. काय बाई तुम्ही काय केलं नाही माझ्या घरच्यांनी तुमच्यासाठी? काही नाही केलंय. काय नाही केलं? रात्री 2 वाजता यांच्या छातीत दुखायला लागलं होतं की नाही? तेव्हा माझ्या बाबांनी असं यांना खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलं होतं की नाही? काय झालंय? मणका मोडलं होतं माझ्या बाबांचा. बरं तिथं गेल्यावर कळलं यांना काही अटॅक बिटॅक नाही, गॅसेस झाले होते. या आल्या उड्या मारत घरी. माझ्या बाबांना ऍडमिट करावं लागलं बाई. आता तुला माहिती आहे आपली म्हातारी कशी आहे? आपल्याला माहिती आहे का बुवा आपल्याला गॅस येस होता, तर मग काय सकाळी उठून इडलीच खान, दुपारी बटाट्याची भाजी, मग करायचं लक्षात राहू दे. ऐका माझं. त्या ज्योतिषाने आपल्याला काय येऊन सांगितलं का जो कोणी माणूस येईल त्याच्या अंगावर लाल कपडा असेल. त्याच्या उभा राहा. कुठं लाल कपडा दिसतोय का कुठं? बघा बरं नीट, निळा नीट. अंगावर दिसत नाही. खिशात काय आहे? काढ. खिशात काय आहे? लवकर काढ. हा रुमाले. हा हे बघ लाल रंगाने लिहिलंय बघ. तुमच्या डोळ्यात काही शंकेश्वरी मिरच्या कोंबल्यात काय हो? निळा रंग आहे, दिसत नाही का? आणि त्याच्यावर काहीतरी येस लिहिलंय. येस माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. हा एस फॉर सई. ते मरू दे. वरती बनियन दाखव. हे बघा
बया हे पण पांढरे चड्डी दाखव चड्डी दाखव आई आता हद्द झाली बरं का तू गप, चड्डी दाखव काय चड्ड्या बघा पोरांच्या हे बघा ही चड्डी आहे आणि हा करगुड्या लाल हे क्या आता सापडला ये बघ हाय ना लाल रंगाचं तरी मला वाटलंच होतं जादू टोना करतोस आमच्यावर आई ज्योतिषानं सांगितलंय लाल कपडा असेल तो धागा आहे हा पण कपडा पण धाग्यापासूनच बनतो ना काय करू बाया म्हातारीच आता ए ताई तुझ्या सासूला ना वेड लागले कुणीतरी भानामती केले तिच्यावर बारक्या पोरांच्या चड्ड्या तपतच असते आता सगळ्या जगाने माझी चड्डी आणि करगोटा बघितला ना मी आता आईला तुझं नाव सांगणार सगळ्यांचं नाव सांगणार माझी चड्डी टाकली सगळ्यांना माझी इज्जत घालवली माझ्या भावाला लढवलं त्याची काळी चड्डी आणि लाल करगोटा अख्ख्या जगाला दाखवला या बाईनी. अख्खा जग कुठं आहे का इथं आपण तिघीच आहोत ना ते मरू दे गप ना ग गप ना. हे लाल रंगाचं सिद्ध झाले त्या डब्यात काय बघ बघ बाई, कोणाच्या मनाचं समाधान होते बघ काय आहे त्याच्यात घ्या घ्या लाल मिरच्यांची चटणी आहे याच्यात. अगं भोंगा बंद करते का तुझा किती रडती ग काही नाही ग ही आल्यापासूनच बरबादी झाली आहे घराची सगळ्या आई ही आल्यानंतर 4 वेळा पडले बाथरूम मध्ये मी हिच्यामुळे पडलात का तुम्ही हा. आता सांगितलं असतं बोलू नाही बोलायची वेळ ती म्हातारीला आंघोळ करताना नाचायची सवय आहे. हे काय वय आहे का बाथरूम मध्ये नाचण्याचं बरं साबण असतोय तो अंगाला लावी त्यात ही म्हातारी पायाला चोळीत बशी ती मग झाली फरशीची आणि पायाची घसडण पडल्यात बाथरूम मध्ये 4-5 वेळा लय उगाच तिच्यावर नाव घेता तुम्ही कुणी पण येतं काही पण सांगतं आणि या तर माझ्या घरच्यांवर बाई मला काय अगं गळ्यातला शब्द बाहेर काढ की गप 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 वड परमात पुढे इथं येऊ दे डोळ्यामध्ये किती वाढणार आहेस ग बाटलीचं झाकण उडतं ना टपकन तसं नाक उडेल एक दिवशी तुझं अरे जोकर नका बस अरे कसं काय अचानक आला तू आला त्याने लाल रंगाचा कुर्ता घातलाय लाल सॉक्स घातलेत लाल टोपी घातली लाल पिशवी पण आहे आणि एवढंच नाही गुलाब फ्लेवरची लाल मिठाई सुद्धा आणली आहे अगं आपल्या भाचीचं म्हणजे गुलाबचं लगीन ठरलं आहे कळलं का अख्खं खानदान तुमचा लाल रंग घेऊन मिरवतोय गोकर्ण काकाच तुमच्यावर करणी करतोय तुमच्या घरावर चेटूक करतोय अशी काय बोलायली गोकर्ण दादा साधा बोलाय तो कशाला चेटूक करायला आपल्यावर घातलेत ना त्याने लाल कपडे लाल सॉक्स लाल टोपी मग अगं तुम्ही ह्याच्यावर काय विश्वास ठेवता असं कुठं असतंय वय कुणी ज्योतिष येईल सांगून जाईल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का अगं बाया कुठल्या शतकात वावरताय तुम्ही आता कुठून आलं तुमचं शतक बितक काय भारी पलटी मारली हो तुम्ही हा आमचेच नातेवाईक वाईट आहेत तुमचे नातेवाईक तेवढे चांगले ते बघत दिसत नाही का तुम्हाला ए माय नातेवाईकांना काय बोलायचं नाही हा. का आता ज्योतिषी मगाशी सांगून घ्या ते सगळं चुकीचं ठरवून मोकळं झालंय तेव्हा बा माझ्या भावावर संशय घेतला तेव्हा काही नाही वाटलं तुम्हाला तुझा भाव आहे संशय घेणारा. गप्पा बसा. कोणी बी लग्नाला यायचं नाही नाही येणार, हा जा तुम्ही ओ पिशवी घेऊन जा पिशवी घ्या. क्या बात है खूप सुंदर विषय आणि जबरदस्त कॉन्व्हर्सेशन खूप मजा आली. हसताना काय म्हणतायत सई या माझ्या 3 पॉवर पफ गर्ल्स आहेत आणि त्या जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा आग लागणं स्वाभाविक आहे आणि आज ती लावली तुम्ही फार मजा आली. आम्ही 3 वेगवेगळे स्वभाव असलेल्या स्त्रियांबरोबर खरंच राहतोय असा आम्हाला फील आला. वने फारच छान दिसतेस आणि मस्त परफॉर्म केलंस. नमा अप्रतिम. चेतना आय लव्ह यू खूपच मस्त. कुणाल दादा मजा आली. तुमची एक वेगळी शैली आहे आणि तुम्ही स्वतःचा एक फ्लेवर इथे ॲड केलात. मला विराज आणि दत्तूबद्दल बोललंच पाहिजे असं वाटतं. दोघांच्याही एंट्रीज अप्रतिम होत्या. मला दत्तूला विचारायचं आहे की कुठला माणूस लाल मिरचीची चटणी का काय ते लाल मिरचीचा ठेचा आणल्यानंतर असं एक्सप्रेशन लाल मिरचीच्या ठेच्यावर कधी कोण देतं.
यांनी गंमत पाठवली. अरे ठेचा आहे तो. आणि कॉन्फिडन्स त्याचा दिवसेंदिवस वाढत चाललाय, जेणेकरूनच गर्लफ्रेंडचं नाव सईपर्यंत पोहोचलं. मजा आली, खूप मजा आली. काही नाही, खूप दिवस झाले हे वाक्य बोलले नाही. तुमच्या तिघांचं त्रिकोट खूप आवडतं. खूप शुभेच्छा. मंडळी, आता एका खानावळीत रंगणार आहे एक प्रेमकथा. बघूया तिथे काय घडतंय. कह भी दो, बस एक हाँ ही तो कहना है. अच्छा. जी लेंगे पूरी जिंदगी उस एक पल में, फिर तो खुशी से मरना ही जाना है. जायला बाबा, एकदाच एक पाठ. हा शेर पाठ करायला जवळजवळ 5 दिवस गेलेत. अजून 5 आहेत. काय करता तुम्ही? काही झाले ऍक्च्युली आहे ना, मी इकडे एका मुलीला ना लग्नाची मागणी घालायला आलेलो आहे. ती या खानवलीची मालकीण आहे. तिला माझी मालकीण करायची आहे. इश्क ये काफिला, इश्क ये काफिला. आईच्या गावात काय पुढे सांगा. इश्क इकबाल, काफिया ए इश्क ए इकबाल. बस. निकाह मुकम्मल, दीवाना मुकम्मल. याचा काय अर्थ यो देवालाच माहिती आहे. मला कायच माहिती नाही हो, पण तिला कळला पाहिजे. आज काही झाले तरी म्हणजे आज तिला मी विचारणार, म्हणजे विचारणार. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ओ कदम शेठ, ओ काय तिकडे काय भितडाकडे तोंड करून बोलताय? या बसा कदम शेठ, या. शेठ बोलला तुम्ही, शेठ बोलता तुम्ही, म्हणजे लई जाम भारी बोलतो. ते म्हणजे लयच भारी, म्हणजे मला असं जाम भारी वाटतं. एक मिनिट. काय मिळतंय का? तेरे खत का इंतजार करते करते, तेरे खत का इंतजार करते करते दिन कटने लगे. ऐसा हाल हो गया है कि कौवे भी कबूतर लगने लगे. हे तुमचं काय चाललंय? कौवे कबूतर, ओ प्युअर व्हेज खानावळ आहे आपली, माहितीये ना? आजचा मेनू माहितीये का काय? स्वीट मध्ये गुलाबजाम आहे आणि लाल माठाची भाजी आहे. आज ह्यांनी लाल माठ काय पांढरा ड्रम दिला तरी मी खाईन. आणू का? बसा आणि ते बसा. म्हणजे सुरुवात कशी करायची मला काही कळतच नाही. नाही नाही, पण आज सुरुवात करूया. म्हणजे आज नाही तर कधी नाही, आजच आजच. हा हा, हे काय आजच देणार आहे जेवायला. हे का वाढील, घ्या करा सुरुवात. लाल माठाची भाजी आहे. आज जे काय होईल ते होईल. 1 2. ओ मावशी, अरे निव्या आला वय. अरे लेकरा, आणि कुठं होता तू? वेळेत आलोय आज. बस 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 बस, तुला वाटते जेवायला? बस. लगेच वाडा, खूप भूक लागली, खूप. कसली अभिनयाची? ती तर लागलेलीच आहे, पण आज कॅरेक्टर आहे. वाढते तुला लेकरा, वाढते. बस बस बस. काय अरुण काका, कसे आहात? काय बस रे, तुझं काय मध्येच? माझं काय मध्ये? तुम्ही जसे जेवायला आले मी पण जेवायला चालूय. नेमकं या शेड्यूलला तुला भूक लागली?
कम ऑन अरुण काका, बिझी असतो मी. ओहो. प्रोजेक्ट चालू आहेत माझे नवीन नवीन, सिरियल, फिल्म. नाही घरीच होतो, विषय निघत नव्हता माझा. 4 मीटिंग नंतर विषय निघाला आता, म्हणून मग बोलवलं. असं म्हणजे विषय आता निघालाय ना, निघाला. मग इकडे गप बसायचं, गप्प. माझ्या विषयात घुसायचं ना. तुमचा कुठला विषय आज? हे घे निव्या हा. तर शांतपणे जेवून घ्या. गुलाबजाम. मग आज कसं येळेत आला तसं येळेत येत जा बर का. आणि येळेत जेवलं ना का माणूस कसा तंदुरुस्त राहतोय. म्हातारपणापर्यंत तंदुरुस्त हाय का नाही शेट? म्हणजे एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, माणसाने वेळेत खाल्लं पाहिजे. मी तर वेळेतच खातो. मला म्हातारपणी तंदुरुस्त राहायचंय. म्हातारपणी? हा. अजून किती म्हातार व्हायचंय तुम्हाला? सिरियसली, थोडा हात वर केला तर स्वर्गाला टेकेल. अरे वसाड्या, ज्या माणसाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तो माणूस तरुणच असतो. आणि मी अजून तरुण आहे. झालं तुमचं जेवा बरं. चांगलंय काका, पण काय झालं एवढं काय, म्हणजे मस्करी करत होतो मी. तर ये घ्या वरण घ्या. बसा जेवायला बसा. हा दे बसा. हा बस बस. सुरू करा. आलीच. उगाच काय चिडचिड करताय हो आल्या आल्या. हा? मी काय तुम्हाला काही असं बोललो का? मस्करी करतो ना. अरे हो वसाड्या, मग पण मी प्रपोज करणार होतो, तू मध्येच कुठं तडमडलाय तिकडं. तुम्ही कोणाला प्रपोज करणार आहे? मावशीला? तुम्हाला मावशी आवडत? काका सिरियसली? अहो मग कशाची वाट बघताय? करा प्रपोज, करा प्रपोज. पण वसारू कसं सुरू करू? अरे काय सोपं असतं. ती जवळ आली ना की असं जवळ घ्यायचं आणि गालाला गाल घासायचा. मी असंच करतो. प्रत्येक वेळी असंच करतो मी. सोपा प्रकार एकदम. साऱ्या मना गाल पाहिजे माझा, फालतूगिरी नको. मन कसं खरं सुरू करत नाही. ती समोर आली का मला काय सुचतच नाही रे. ते गोडा तो तुम्ही. काय करू मी? काहीतरी करा हो. प्रपोज करणं काही फार कठीण नाहीये. असं उभं राहायचं, मावशी जशा जवळ येतील असे हात बाहेर काढायचे शाहरुख सारखे. आय लव्ह यू. बस. अरे पण एवढ्याने ती तयार होईल? एवढंच बोलायचं असतं. हा ओ मावशी. अरे वसाड्या थांब ना, तिला कशाला बोलतोस? मग काय मला आय लव्ह यू बोलणार आहात? त्यांनाच बोलायचं ना. पण वसाड्या मला प्रॅक्टिस तर करू दे, मग बोलू ना. आय लव्ह यू ची प्रॅक्टिस करतं का कोणी? डायरेक्ट बोलायचं. इथे आहे ना तर इथे आलं पाहिजे. बस. हा ओ मावशी या ना. अरे आले आले पोरा. काय झालं? हा काय झालं? नाही मला काही नाही झालं. अरुण काका म्हणत होते त्यांना काहीतरी विचारायचं. काय वशे काय विचारायचंय? काय म्हणता बोला की. हा आहे. हा मीठ आहे का थोडस? भया जेवणात मीठ कमी पडलं का? नाही कमी नाही पडलं. ऍक्च्युली कधी कधी मला थोडं जास्तच लागतं. होय का? मग दमा. हा आणते मी मीठ आणते. बसा बसा. काय ग बया, मीठ आहे का तुमच्याकडे? हे प्रपोजल आहे. आय लव्ह यू ला मीठ आहे का तुमच्याकडे असं विचारता तुम्ही? कसं हो काढून का काय? डायरेक्ट बोला ना आय लव्ह यू. एवढं सोपं आहे. अरे वसऱ्या तू असं भस्कन बोलत नाही. मी भस्कन कसं बोलू? मी असं कधीच नाही रे बोललोय कुणाला. अहो म्हणूनच आजपर्यंत लग्न पण नाही ना झालं तुमचं. आधी बोलावं लागणार तुम्हाला, मगच लग्न होणार तुमचं. म्हणजे मी बोललो तर लग्न होईल? मग काय? मग वसरे हे कांदापोळी वगैरे सगळी फालतूगिरी असते. ते अरेंज मॅरेज, हे लव्ह मॅरेज. प्रेम आहे ना तुमचं. इथे खानावळीत कशाला येतात? जेवायला येतात की कांदे पोहे खायला येतात? ऑब्विसली जेवायला. घ्या मीठ घ्या. हा करा सुरुवात. हा. कशात मीठ कमी आहे बघा. आता हे मीठ. अरे मीठ? मिठाचं काय? मीठ कशाला परत? मीठ कशाला? आता दिले मीठ नाही पाहिजे आपल्याला. अरे वसाऱ्या मी काय प्रोफेशनल प्रपोज मारे आहे काय? नाही बोलतायत. मला माझ्या पद्धतीने बोल. तू का बस. 1 मिनिट बोलू नकोस. अजिबात बोलायचं नाही. 1 मिनिट थांब. सुरुवात करा. हॅलो हॅलो. सुरुवात करा ना. हा म्हणजे हे मीठ. मिठाचं काय? म्हणजे हे मीठ जर का एकटं असेल तर त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे नुसतं कुणी मीठ खाऊ शकतं का? नाही नुसतं मीठ कोण नाही खात. आहे का नाही? जेवणात असं मीठ मिसळावं लागतं. म्हणजे भातात, आमटीत, भाजीत असं मीठ मिसळावं लागतं. तेव्हा कुठं जेवण चांगलं होतं. त्याच्याशिवाय असं अळणी असतं आहे की नाही? म्हणजे मला सांगा, आता हा भात
हा भात तुम्ही वाढलाय का नाही? तर नुसता भात आपण नाही ना खाऊ शकत, त्यावर असं वरण टाकावं लागतं ना आपल्याला. नाही नाही, पण एखाद दिवशी वरण नसेल ना तर माणूस दह्या बरोबर खातो, दुधाबरोबर खातो, राहिलं तर तुपा बरोबर खातो, काय काय साखर भात करून बी खात्यात. आमच्या गावी तिकडं तर आमरस भात खात्यात, माहितीये का? लय आवडतो लोकांना. आणि भाताला काही तिखटा मिठाची फोडणी दिली, ती वरण बिरण काय नसतं तरी आपलं चाललं जातंय. काय करायचं या बाईचं? काय का आता तुमचं काय करायचं? कशाला वाटेल ती उदाहरणं देता? काही गरज आहे? हा, ताटाच्या बाहेर पडा ना. प्रपोज काय बोलताय ते? नाही मी त्यांना तेच सांगतोय, यांची पत्र ना सगळी चुकीच्या पत्त्यावर चालली आहे. तुम्ही बोलूच नका थोडा वेळ. हा, आता मला मावशींची गप्पा मारायच्या, मी पण बऱ्याच दिवसांनी भेटलोय. तुम्ही बोलू नका अजिबात. काय चाललंय तुमचं कुचकुच? नाही मी म्हणत होतो, असं जस्ट डोक्यात आलं की मावशी तुम्ही कधी लग्न का नाही केलं? येडा आहे काय? मला नाही आवडत लग्न. हो, असं कसं? तुम्हाला काय आवडायचा प्रश्न आहे? समोरच्या माणसाचा कधीतरी विचार करा ना तुम्ही. आता एवढं कसं? नाही ते थोडस. नाही, मी म्हणते लग्न करून कोणाचं भलं झालंय? कोणाचं? आता यांचं लग्न झालंय नाही, माझं लग्न झालंय नाही, पण तरी बी सुखी आहे की नाही? एकटा जीव साधा शिव, काय लग्न करून भलं झालंय? नाही, ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही एकट्यानेच सांभाळताय सगळं, पण ते म्हणताय तसं कोणीतरी असलं तर आहे की नाही? हा, म्हणजे सोबतीला, म्हणजे आपल्या सोबतीला कोणतरी पाहिजे ना. अहो असं काय करताय? म्हणजे टेबलाला आपलं टेबल म्हणणार पाहिजे, या ग्लासाला आपलं ग्लास म्हणणार कोणतरी पाहिजे. असं का? आई शपथ. अरुण काका पांचट उदाहरणं देऊन पण त्या विचार करतायत, काहीतरी परिणाम होतोय त्यांच्यावर. तुम्ही देत राहा. अजून एखादं उदाहरण द्या. अजून एखादं. हा बाई, म्हणजे हा कसा एवढा मोठा तुमची खानवळ आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे, तुम्ही आलेल्या सगळ्यांना जेवण देता, खुश करता, आनंदाने सगळे करता, पण आपल्या हक्काचं माणूस, आपलं स्वतःचं ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत असाल, अशा माणसाला तुम्ही खाऊ घातलं तर किती सुख मिळेल तुम्हाला. आता खानावळीतली सगळेच माणसं होतात, बाबा छान झालंय, पण तो आपल्या हक्काचा माणूस काय म्हणाल? राणे अगं काय जेवण बनवलंय, एक नंबर. आई ग, असं म्हणणार कोणतरी पाहिजे का नको? सिक्सर हा, म्हणजे तसं कोणी माणूसच नाही गावलं ना. कोणी मला विचारलंच नाही, कोणी स्वतःहून जवळ चाललं नाही, तर काय करायचं? आता नको कोणी राहिलं. नाही, पण समजा आज इकडे कोणी आला आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल? खानवाली मावशी काय गो? बसा बसा, वाढी ते तुम्हाला. नाही मी जेवायला नाही आलेलो आहे. मग निघ. एवढं काय म्हणता? घेतलेत बॉट पकडा. हाय का बाया? पकडा ना. हे काय चाटळपणा? पकडा म्हणतो ना. अहो काय लहान मुलं? पकडा ना. बरं हे पकडले. तुम्ही ना कुठलं पण पकडलं ना तरी जे माझ्या मनात आहे ना ते मी आज बोलणारच आहे. लग्न कराल माझ्याशी? खूप वर्ष झाली ना मी तुमच्यासाठी झुरतोय. आज विचारीन, उद्या विचारीन, पण विचारण्याची कधी हिंमतच झाली नाही. नाही तुम्ही नाही म्हटलं ना तरी मला चालेल. तुमच्या मनात जर हो असेल ना, ह्यातलं बॉट कुठलं पण पकडा. मोरे, तुम्ही हे समजा अर्धा तास आधी माझ्या पुढे बोलला असता ना, लय मुस्कडावलं असतं तुम्हाला. पण आता कदम शेट आहेत ना, त्यांनी मला समजून सांगितलं. माझं ना त्यामुळे माझं ना मनच बदलून गेलं. हा, म्हणजे जेवणात मीठ आणि आयुष्याला सोबत असल्याशिवाय ना काही खरं नाही. नाहीतर जेवण आणि आयुष्य सगळे आळणी होऊन जाते. हे आता मला कदम शेटने सांगितलं. माझा आहे ना लग्नाला वाकार आहे. खानवाली मावशी, मावशी म्हणाल होय? आता तरी नाव घ्या की. झाली सवय लागली नाही बरेच दिवस. मंजुला बया, वा वा वा, खूपच सुंदर परफॉर्मन्स.
सई काय म्हणशील या परफॉर्मन्स नंतर? हॅवॉक परफॉर्मन्स होता. या परफॉर्मन्समध्ये इतका गोडवा आणि इतका ओलावा होता की भरून आलं हृदय. अरुण दादा, वी लव्ह यू. अरुण दादांसाठी एकदा प्लीज जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी स्वतःच्याच तोंडून सांगितलंस तू कसा प्रपोज करतोस, त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू मोरे, मस्त, फार आवडलात तुम्ही. विशाखेत मावशी भयंकर आवडल्या, त्यांची खानावळ पण भयंकर आवडली, त्यांचा बोर्ड तर खूपच आवडला. खानावळीत मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन निषिद्ध आहे. फार सुंदर, फार मजा आली. वी लव्ह यू. अरुण दादा सुपर्ब. प्रसादा. अरुण फार मजा आली यार. झालं काय की हा 4 दिवसात एकदा येतो म्हणून हा 4, तू प्रेमाने वार करतोस म्हणून वार, हिची कॉमेडी आहे म्हणून 4 वार कॉमेडी, आणि हा आला आणि त्यांनी चौकारच लावली डायरेक्ट. फार मजा आली. वंडर. मंडळी, सहज, सुंदर आणि विलक्षण परिणामकारक अभिनय ही ज्यांची खासियत आहे आणि ज्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटवलाय, असे आजचे आपले खास पाहुणे विद्याधर जोशी आता इथे येणार आहेत आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येतोय विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. जाऊ दे. बस ब्रेक मारा बस. समोर ब्रेक मारा, खाली बघा ना. बस उतरा, पाटावरनं उतरा खाली. उतरा. हा या. हात साफ झालाय जरा, बरं होतंय. फक्त 1-2 गोष्टी लक्षात ठेवा. काय? पहिली गोष्ट, तुम्ही गाडी चालवताना सतत शिव्या देताना ते बंद करा. आणि दुसरी गोष्ट, स्पीड ब्रेकर आल्यावर ब्रेक मारायचा, बोलून गाडी थांबत. चला निघा, या उद्या टायमावर. थँक्यू. असं काय होणार नाही. हा काय गाडी कधी शिकणार नाही. पुढचा स्टुडंट कोण आहे? विद्याधर जोशी. नाव कुठं तरी ऐकलंय. विद्याधर अरे विद्याधर जोशी. अरे हे माझे जोशी गुरुजी शाळेतले. आई शपथ, म्हणजे आज मास्तर माझ्याकडे शिकायला येणार. माझ्या आहे. 1 मिनिट. हॅलो जांगली, अरे माझ्याकडे शिकायला कोणी येत आहे माहिती आहे का? आज आपले गुरुजी, जोशी गुरुजी. आज फुल मजा आहे बघ तू. आता येऊ दे गुरुजी, आज मज्जाच आहे. हा गुरुजी म्हटल्यावर अरे इकडे मोटर ट्रेनिंग स्कूल कुठे आहे? हो, मोटर ट्रेनिंगला स्कूल नसतं, फक्त मोटार असते. अरे हेच आहे. हेच आहे. गंमत बघा, खरं तर मी शिक्षक आहे, पण आज मीच शिकायला आलोय. ही गंमत नाही, केलेल्या कर्माचे फळ आहेत. म्हणजे काय? असंच आपलं. असंच का? बरोबर, हरकत नाही. पण माणसाने नेहमी विद्यार्थी राहायला पाहिजे. अजूनही तेच आहे का? हो, म्हणजे माझ्या मुलांनी नवीन गाडी घेतली. हो का? म्हणाला एक गाडी शिकून या बाबा, पटकन आलो. गुरुजी लय वर्षांनी भेटलात गुरुजी. काय झालं? आपल्याला ओळखला नाही आपल्याला. 99 पास आउट खांडेकर नाही का? मी त्या म्हातारीला शेपटी लावलेली, मग आमची मारामारी झाली, तुम्ही करून मला घेऊन गेलात आणि मग 10 दिवस मला रस्टिकेट केला होता. आठवलं काय? खांडेकरांचा प्रसाद. अरे हो. अरे एवढा बघितलं होतं तुला मी. आता केवढा झालोय ना. काय होणार होतं तुझ्या आयुष्याची ह्याच्यापेक्षा वेगळं? ड्रायव्हिंग स्कूलचा मास्तर तू. ह्याच्यापेक्षा वेगळं? मग गुरुजी तुम्हाला सोपा वाटला? नाही, लय डेंजर काम आहे. म्हणजे ज्याला गाडीतलं ग पण माहिती नाही त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवायचा आणि आपण बाजूला बसून त्याला गाडी चालवायला लावायचं. बाबा जिगरा लागतो, जिगरा. काय भाषा आहे रे तुझी. तुला सांगू का, तुझ्या लायकीपेक्षा जरा जास्तच झालंय हे सगळं. एवढं? मला काय वाटलं होतं, तू फार तर ते सुलभ शौचालय असतं ना, त्याच्या बाहेर टेबल टाकून 2-2 रुपये गोळा करशील.
गुरुजी लाईच झाला. पण तुम्हाला सांगू आता या वक्ताला आपल्या मनात कोणत्या भावना उंबनचळून येतात माहिती आहे? सांगू तुम्हाला होते. आता मला असं वाटतंय आपण जगातला एकदम सक्सेसफुल पर्सन आहे. तू हो. कसा 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 काय? अरे ज्या माणसाने 12 वर्ष मला हाताखाली शिकवला तो माणूस आज आपल्या हाताखाली शिकायला आला. अजून काय असतं सक्सेस? तुमचे गुरुजी आले का तुमच्या हाताखाली शिकायला? छानपणा करू नको. चला शिकूया. बघा आता या पुढे 15 दिवस मी तुमचा टीचर, तुम्ही माझे स्टुडंट. स्टुडंट नाही रे. अरे काय भाषा आहे तुझी? स्टुडंट. मी टीचर आहे मग स्टुडंट. जास्त बोलायचं नाही. बरं चला बसा. एक मिनिट हे करा. हे शर्ट आउट करा. शर्ट कशाला बाहेर काढायचं? गाडी शिकायला आउट करा. कशाला? शर्ट आउट करा. आपल्याला माहिती नाही. अरे पण शर्ट बाहेर काढण्याचा आणि ड्रायव्हिंगचा काय संबंध आहे? आहे ना. मग शर्ट इन करायचा आणि शाळेचा काय संबंध? जरासा कुठून पुचूक करून शर्ट बाहेर निघाला तरी रट्टे द्यायचात आमच्या कुल्यावर. कुले नाही रे बाळा, ढुंगण. ढुंगण असा शब्द आहे. गुरुजी कुले म्हणा ढुंगण म्हणा सुजायचे माझे. हो ज्याचे सुचतं त्यालाच कळतं. तुम्ही असे काठी घेऊन आलात ना आम्हाला भीती वाटायची. आम्ही कुले असे टाईट करून राहायचो. 12 वर्ष कुले टाईट करून करून सपाट झालं सगळं. एवढी दहशत होती तुमची गुरुजी. शर्ट बाहेर शर्ट बाहेर. अरे धसमुसळपणा नको. बसा गाडीत. चला या इकडे. या व्हेरी गुड. बसा. हा आता बेसिक सांगतो. ए फॉर ऍपल ते तुमच्या शाळेत. माझ्या गाडीत वेगळं आहे. ए फॉर एस्केलेटर. काय? ए फॉर एस्केलेटर. ऍक्सिलेटर. एस्केलेटर. बरं ट्रे. बी फॉर बॉल. घ्या आणि खेळत बसा इथे. बी फॉर बॉल आहे काय? बी फॉर बिरेक. बी फॉर बिरेक. बिरेक. हा करेक्ट. बी फॉर बिरेक. पुढे आता सी फॉर कलच. कलच. सी फॉर कलच. आणि हा जो इथं दांडा आहे ना दांडा तो आहे घेर. घेर. एकूण 6 घेर असतात. घेर. 5 घेर असतात. त्याने गाडी पुढे जाते. पुढे नाही रे पुढे. मी शिकवतो गाडी पुढेच जाणार. मला नाही सांगायचा. आणि एक गिअर आहे तो मागे टाकला की गाडी रिव्हर मध्ये जाते. रिव्हर मध्ये एकदम डायरेक्ट मागे जाते. कळलं का? तर काय करायचं? पहिला क्लच दाबायचा, मग घेर टाकायचा पहिला, मग हळूहळू एस्केलेटर ट्रे दाबायचा, मग क्लच वरचा पाय हळूहळू काढायचा, मग थोडा स्पीड गेला की सेकंड टाकायचा, मग परत क्लच दाबायचा, मग थर्ड टाकायचा. थोडा आपलं बघायचं की बाबा रस्ता क्लिअर आहे का. जरा सावकाश. सागरी मला समजायला पाहिजे ना. आम्हाला कधी सांगितलंच सावकाश? शाळेत पहिला धडा होईपर्यंत दुसरा धडा चालू करायचा. वरच्या 2 लाईनी लिवेपर्यंत खालती लिवायच्यात आणि वरच्या लाईनी फुसायच्यात. आम्हाला कधी सांगितलं? अरे पण मी नवीन आहे, मला कसं समजणार? मग आम्ही काय आईच्या फोटातून शिकून यायचो? काय सांगतो चला. ते हे द्या. इग्निशन द्या. द्या. आता क्लच दाबा. आता पहिला गेअर टाका. नैऋत्यकडे. आता एस्केलेटर हळू दाबा. दाबा हळू हळू हळू. आणि क्लच सोडा हळू 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 हळू. काय करतोय? जशा बंद पाडली तू गाडी. खांडेकर तू जसं सांगतोयस तसं करतोय मी. नीट सांगायचं ना तू. किती अंशात हा पाय उचलायचा, किती अंशात दाबायचा, हे किती करायचं तू सांगायचं. हो ते तुमच्या अंश विंश कंश संश सगळं घरी. इथे अंदाज दिमाग लावायचा. प्रत्येक गाडीचा वेगवेगळा अंदाज असतो. कुठली हाफ क्लच वर जाते, कुठे फुल क्लच वर जाते, ह्याचा अंदाज घ्यायचा. मी सांगतो. चला हे द्या. इग्निशन द्या. क्लच दाबा. क्लच दाबा. पहिला टाका. हळू एस्केलेटर वर द्या. हळू. सावकाश. समोर बघा. व्हेरी गुड. जाते गाडी पुढे. जमतंय जोश. बाकी तू. चला बघितलंस. हे मस्त झाला. जाऊ दे हळू हळू. ट्रक येतो. ट्रक समोरून. अरे काय करायचं? ट्रक. बघा आता काहीतरी करा. बघा ना. गणित
सोडवा. अरे काय करायचं? समोरून ट्रक 100 किलोमीटर वेगाने येतो. बरोबर, हा. आपली गाडी 30 किलोमीटर वेगाने 30, आहे. हा. मग साधारण मध्ये अर्धा किलोमीटर अंतर आहे. बरोबर, हा. ठोकायला किती सेकंद लागतील? अरे गणित काय घालतोस तो ट्रकवाला येतोय. माना कोणातरी एक्स बिक्स माना. अरे स्वतःला एक्स माना, ट्रकला वाय माना आणि गाडीची वाय झेड करून टाका. खांडेकर काय हिशोब कसले घालतोयस? अरे थांबतो काय ते कर. अरे ह्याला पण कळत नाही, माझे येतो इकडे. खांडेकर वाचलो रे. है ना? पण गाडी थांबली कशी? आपोआप तिला समजलं काय? इथे मिनी ब्रेक दाबलाय. अच्छा, तुझ्याकडे मिनी ब्रेक असतं का छोटासा? अहो गुरुजी, मिनी म्हणजे मी ब्रेक दाबलाय. तुमच्या ना भाषेचे लय वांदे आहेत. माझ्या माहित काय? तू ब्रेक दाबलास म्हणून थांबली? मग अच्छा हो का? बरं केलंस. पण मग तुला जर का ब्रेक मारता येत होता तर आधी मारायचा ना. मला किती घाबरलो सर हे. कारण तुम्हाला कळायला नको काय? आम्हाला शाळेत कसं बोलायचं? या पोरांनो, तुमच्या हस्ताक्षराचे आणि स्वच्छतेचे 30 मार्क माझ्या हातात आहे, तसं तुमचे 30 मार्क माझ्या पायाखाली आहेत. कळलं काय? आता पुढच्याही नाही, डायरेक्ट सोडून देईन, मी बाहेर उडी मारेन. धमकी देतोस मला? धमकी ना, समजवतोय. 1 मिनिट थांब. काय? तुझ्या ह्या मोटर ट्रेनिंग स्कूलचा मालक कोण आहे? काय झालं? देशमुख. हा, देशमुख काय? आपले साहेब आहेत. काय तो पण माझा विद्यार्थी आहे. म्हणजे? ये बाहेर. 1 मिनिट, काय करताय? हॅलो देशमुख, ऐका ना सर. मी जोशी सर बोलतोय. सर हाय. हा, तुझा हा जो इकडे काम करणार आहे ना सर, ह्या बघा. खांडेकर. हा बघतो आता कशी नोकरी करतो. खांडेकर त्याला हे बघ, तो ना, अरे खूप चांगला मुलगा आहे तो. खूप छान मास्तर आहे. मला खूप छान शिकवली गाडी त्यांनी आणि माझे डोळे सुद्धा उघडले. हो, त्याला कायम कर बरं का नोकरीवरती. हा ठीक आहे, ठेवतो. गुरुजी, मला वाटलं आता तुम्ही कंप्लेंट करता. अरे असं काय करतोस खांडेकर? लक्षात ठेव, कोणत्याही शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याचं वाईट झालेलं चालेल का? आवडेल का? नाही की नाही? अरे करता करे न कर सके, गुरु करे सब हो जाए. 7 द्वीप 9 खंड में गुरु से बडा न कोई. हा म्हणजे कळला नाही, पण तुम्ही बोलला म्हणजे महत्वाचाच असणार आपल्या. बाकी मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा. वा बाप्पा, वेलकम. या मंचावरती तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्स. या गाडीमध्ये आजपर्यंत अनेक जण बसून गेलेत, पण तू आल्यामुळे त्या गाडीचं जे मॅन्युअल स्वरूप होतं ते अचानक ऑटोमॅटिक झाल्यासारखं वाटलं. इतका स्लिक झाला तुमचा प्रवास की आम्हाला पण त्याची खूप मजा आली. आणि तू फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस. मी तुझ्याबद्दल काय बोलू अजून. इट्स ऑलवेज अ ट्रीट टू वॉच यू लाईव्ह. फार मजा आली बाप्पा. पशा फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. वंडरफुल. बापादा, तुम्हाला आमच्या या हास्य जत्रेच्या वाहनात बसून कसं वाटलं? गाडी चालवताना किंवा जेव्हा मी शिकलो तेव्हा मला कधीच घाम फुटला नव्हता, पण ह्या लोकांबरोबर परफॉर्म करायचं म्हटल्यानंतर ऐकलं तेव्हाच मला घाम फुटला. ह्या प्रकारचा विनोद मी कधी केला नाही ॲक्टर म्हणून. मी ती कमतरता मानतो माझ्यातली. आज मी कदाचित थोडंफार ते शिकायचा प्रयत्न केला यांच्याकडनं. इतकंच. हाऊ स्वीट. किती मोठं, क्या बात आहे. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. आज आमच्या हास्य जत्रेत तुम्ही सहभागी झालात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवलीत. थँक्यू. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. नमस्कार मंडळी. आपल्या भोवतालच्या जगाचं हसरं प्रतिबिंब दाखवणारा आरसा मी आता तुमच्यासाठी आणलेला आहे, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, आपल्या अभिनयाचा खास अंदाज घेऊन नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपले आवडते झालेले आणि दमदार अभिनयासोबतच उत्तम लेखन आणि दिग्दर्शन करणारे कलाकार विजय निकम आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे म्हणून सहभागी झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि हास्य जत्रेतला नवा छावा रोहित माने उर्फ सावत्या आणि कोकण कोहिनूर ओंकार भोजने.
फिल्टर पाडा. थँक्स बाय थँक्स. नमस्कार सई मॅम. नमस्कार सर. आज मी मुंबईच्या डॉनला भेटायला आलोय. डॉन विजूभाई निकम. खास इन्व्हिटेशन आहे आपल्याला, एकदम खास. बघून घ्या रे गरीबांनो, बघून घ्या. तर त्यांनी मला भेटायला बोलवलं खास. बोलले गौरवभाई तुम्ही प्लीज या. आणि आपली गर्लफ्रेंड माझ्या मागे लागली होती. मला डॉनला बघायचं आहे, मला डॉनला बघायचं आहे, मला भेटायचं आहे. म्हटले जाऊया ना, मी आहे ना, मला बोलवले, आपण जाऊया. चला सर, लेट होतोय. तुम्हाला तर माझं टायमिंग माहित आहे. पंच आणि मी वेळेवरच येतो. वनी डार्लिंग वनी. भाई आले. काय ठेवतो. ए झिपऱ्या ए मागे ना, चल ना, ए मागे येऊन बस ना, ए झिपऱ्या ए चिप्या कोंबला. जाऊ द्या. चिप्या कोंबला. हा कोण येते? ओंकार राऊत सर येते. या तुम्ही या. तू कॅरेक्टर पासून दूर का? ओंकार राऊत नाही, गौरव मोरे. अरे सॉरी काय मला ना नाव लक्षात राहत नाहीत. सॉरी या तुम्ही या. कधी काय कोणी आता काय जेव्हा शोधायचं नाही, कधी करू नका. या आपले गेस्ट आहेत. बाय बाई बाई ते गौरव मोरे. हॅलो भाई. नमस्कार. हॅपी बर्थडे भाई. हॅपी बर्थडे. थँक्यू. भाई तुम्ही मला बोलवलं. भाई वनिता इकडे ठेवा. ताई बस बस. ए तिथे भाई इकडे कशाला? ते भाईंच्या आजूबाजूला त्यांचे गिफ्ट आहेत ना. हा मग तुम्ही एक गिफ्ट आणलं ना भाईला. काय बोलतो बे? ती माझी गर्लफ्रेंड आहे, माझ्या सोबत आणली ती. हा बापरे खावड्या. काय गर्लफ्रेंड आहे? अरे हे बघ, इकडे ज्यांना इन्व्हिटेशन असतं ना तेच गेस्ट असतात. बाकी त्यांच्याबरोबर आलेले सगळे भाईंचे गिफ्ट असतात. अरे असला कसा नियम आहे? तिला भेटायचं होतं भाई. मला वाटलं तिला तुम्हाला भेटायचं आहे. ते गौरवराव कसं असतं, तुम्हाला जसं वाटतं तसं मला वाटतं असं नाही ना. थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ती, कळतंय तुम्हाला ती? म्हणजे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. अल्बर्ट काय म्हणाला होता? कोण अल्बर्ट? तुला माहित आहे? मग गप्प बस ना. तर आइन्स्टाईन काय म्हणतो? 2 इव्हेंट्स simultaneous to one observer may not be simultaneous to another observer if the observer is in relative motion. कळलं की नाही? एवढं आहे. ए भाई इकडे ना. तुमचा भाई लय शिकलाय का रे? नाही मग भाई फक्त 7वी पर्यंत शिकलाय, पण जे शिकलाय ते मनापासून शिकलाय. भाई ही माझी गर्लफ्रेंड आहे. ती तुझी गर्लफ्रेंड होती, आता ती माझी भाई मुलगी आहे. काय भाई मुलगी? मग चार्ल्स काय म्हणाला होता? कोण चार्ल्स? मला चार्ल्स माहित नाही. काय फायदाच नाही तुमचा. चार्ल्स माहित पाहिजे. तुला माहित आहे? गप्प बस ना. तर डार्विन काय म्हणाला होता? काळ आणि परिस्थितीनुरूप प्राण्यांमध्ये बदल घडतो. इव्हॉल्युशन हॅपन्स बाय नॅचरल सिलेक्शन. तुझं पूर्ण नाव काय बाळा? वनिता बबन खरात. भोजा. हे बबनला उडवायचं. ना रहेगा बबन, ना रहेगा किसी का बाप. त्या बबनला सांगायचं मारताना, त्याला म्हणावं विजय निकमनी आता या पोरीला दत्तक घेतलेली आहे, या पोरीचं नाव आता वनिता विजय निकम. पण बाबांना नका ना मारू. मी वाटल्यास त्यांना काका म्हणते. भोजा. भाई अर्धा तोड. पण भाई असं कसं तुम्ही? अरे वनिता असं कसं म्हणजे? असू दे ना येडी. भाईने तुला मुलगी केली आहे. अरे पण म्हणजे मी भाईचा जावई होणार आहे, कळते का भाई? तुझी हिंमत कशी झाली?
आमच्या बाईच्या पोळीवर लव करायची हिंमत किती झाली? बाई माझी बाई आहे, ठोकतोय मी. भोजा तू त्याचं शरीर मारशील रे, त्याचे विचार कसे मारणार राजा? बरोबर. अरे यार 2 ऑक्टोबरला शूटिंग म्हटलं ना की भाईला कंट्रोल करणं जाम कठीण जातं. ए वने इकडे इकडे बघ. हा भोजा हा साऊथ मुंबई बघतो, हा साऊथ आहे, हा नॉर्थ मुंबई बघतो, हा भांडूपचं कलेक्शन बघतो बने, आणि हा तुझा तो गावोऱ्या ते फिल्टर पाड्यात का कुठेतरी एवढूशा अशा घरात राहतो. आता तू ठरवायचं तुला कोण पाहिजे, पण ठरवायच्या आधी एक विचार जरूर करायचा. आता तू पूर्वीची वनिता नाही राहिली, आता तू विजय निकमची मुलगी. बडी सोच रखना बेटा. बडी सोच रखना नाही, बडी सोच. बडी सोप, बडी सोप. जेवणानंतर उपयोगाचे बडी सोप. आला निवडून. विचार कसला करतेस का? आपल्या दोघांचं लग्न होणार आहे ना, विचार कसला करतेस? नाही गौरव, तुझं लग्न होणार होती ती बबनची मुलगी होती, मग आता मी भाईची मुलगी आहे ना. अरे छोड़ आए हम वो पुरानी गली, जब बात सुनी हम मोहल्ले की. क्या बनता है अरे भोजा पोरगी आपल्याच रुळली. पण भाई ह्याचं काय करायचं? ह्याचा पाय बघा, कधी असा आहे कधी असा आहे, काय करायचं? काय भाई काय? भोजा वनीशी तू लग्नच करून टाक. लग्न लग्न भाई बोला मजा चालला. पप्पा भाई मला ना ऍक्च्युली भाईच बनायचं होतं, पण ना कधी योग नाही आला. पण पप्पा भाई आता तुझा हा सगळा धंदा ही छोटी चालवणार. बापरे. ए पोरी तू नवी आहे म्हणून मी गप बसतो, पण स्वतःला छोटी म्हणताना शरम नाही वाटत? वा बाई काय जोक मारलं, एक नंबर. एक काम कर, तू आज बोनी करून टाक. चल. बोनी? वा बोनी म्हणजे? अरे येडी बायको, आता बोनी म्हणजे तुला बाईंनी एरिया दिला ना, मग आता तुला बोनीचा मर्डर करावा लागणार आहे. करून टाक. मर्डर? कोणाचं करू? हे कबूतर उडव. आपलं लग्न होणार आहे ना वनी? गौऱ्या ऐक ना, आपलं लग्न होणार होतं, पण आता माझं लग्न भोजासोबत ठरलंय ना. मग तू आमच्या मध्ये येणार, मग मला सारखी तुझी आठवण येणार, मग भोजासोबत प्रतारणा होणार. मग मी जर तुला मारलं ना तर ना रहेगा गौऱ्या, ना होगी प्रतारणा. एकच गोळी प्लीज गौऱ्या, एकच गोळी. इथे 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 मधोमध मारते, म्हणजे बॉडीला पण काही होणार नाही आणि केसांमुळे डाग झाकला जाईल. गोळी मारणार, बाकीचं सगळं झाकलं जाईल. एक गोळी. तुमच्या पाया पडतो, काहीतरी करा ना बाई प्लीज. ऐक बाबा, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, निदर कॅन इट बी डिस्ट्रॉइड. एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन थिंग टू अनदर. म्हणजे कसं आहे, आता समजा तू एका तांब्यात काहीतरी घेतलं, ते दुसऱ्या तांब्यात ठेवलं, तर पहिला तांब्या काय फायद्याचा आहे काय? फोडून टाका, नाही तर फेकून द्या ना. म्हणजे कसं आहे, तू बघ, तुला जर त्या तांब्यातनं ह्या तांब्यात काय आणता आलं तर बघायचं बाबा. तुला प्रेम गमावलेलं आहेस तू, तर परत मिळवता आलं तर बघ ना आता काहीतरी. मी आता काय तांब्या घेऊन येऊ? नाही, तुला गेम खेळावा लागेल. तो आपलावाला गेम काय? कोणता गेम मला पण सांगा रे, कोणता गेम आहे? बुद्धिबळ. काय? बुद्धिबळ? बुद्धिबळ हा खरंच तुमचा भाई आहे का रे? नाही खरंच भाई आहे. अरे बुद्धिबळ तर आपल्या डाव्या हाताचा खेळ आहे यार. मग शूटिंग नसताना की आपण बुद्धिबळच खेळतो. अरे हसू नका. हास्य जत्रेच्या सेटवर शूटिंगच्या अगोदर मी बुद्धिबळ खेळायला बसतो ना, सगळे माझ्या बाजूला असे गोल उभे राहतात. काय बोलतो? चौगुल्यान खांडे करतात, थराथरा कापतात. बरोबर बुद्धिबळ नको रे बाबा, नको रे बाबा. मोठे सर तर मला बोलले, अरे तू इतका हुशार आहे, तूच लिहिला सगळ्या स्किट. बुद्धिबळ खेळतो म्हणून स्किप लिहायला सांगतात? हा काय झालं त्यांना?
बुद्धिबळ खेळायचं आहे ना? बुद्धिबळ खेळ. कोणाबरोबर खेळायचं सांग. माझ्या बरोबर. अयो भाई, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण तुम्ही हाराल. भाई हारणार बोलतो. मग भाई हारणार. लहान तोंडी मोठा बांबू घालू. भाई हारणार बोलतो. खेळायचा पण हारायचा. ठीक आहे, हार तू. हा चा या. तुझा पाय सॉरी असा आहे ना? खेळतो भाई. पांढरं की काळं? ब्लॅक इज अ डेफिनेट कलर. ब्लॅक इज अ कलर ऑफ बाउंड्री अँड पॉवर. म्हणजे नाही खेळायचं आपल्याला. अच्छा अच्छा ब्लॅक. हा भाई, 3 मुवमेंट मध्येच चेकमेट आहे तुम्हाला. बघा तुम्ही. बन्या, हा भाई. आम्हाला चेकमेट देणाऱ्याला सांग जरा. हे भाई, गेम खेळताना प्याजाला बोट लावू नको. मग इकडे सांगतो. काय झालं? एकदा मी भाईंसोबत बुद्धिबळ खेळत होतो. मी ज्या बोटाने प्यादा हलवलं त्या बोटाच्या आजूबाजूची सगळी बोट तोडली भाईनी. बापरे. एकच बोट ठेवलं. हे कशाला? श्रीखंड खायला. भाई खुश झाले की श्रीखंड घेऊन येतात ना, म्हणून. अरे मग चमच्याने पण खायचं ना. अरे आयडिया देऊ नको तू, शांत बस भाई. त्यामुळे हारायचं. हा, जिंकलो तर मरशील. अरे सांगितलं मी त्याला. मी एक काम करतो, मी घोडा चालवतो. इथे घोडा नाही चालवायचा, इथे फक्त भाईच घोडा चालवतो. तुला सांगितलं की तुला गोदे काढून ठेव. काढून ठेव गोदे. मी कसं काढू? भाई एकच मिनिट. अरे मला इथे फक्त ना भाईंचेच गोदे असतात. भाई खेळा भाई. कसं खेळायचं? पण भाई कसं खेळायचं? आता बघा. अरे आता बघ. हरवलं एका डावात. वा वा कडक. वा बाई वा. हा, एक नंबर हारला बाई तू. कुठला गेम आहे हा भाई? असा खेळताय तुम्ही? हा आमचा पॅटर्न आहे बाबा. पहिला पंटर जातो, पुढचे सगळे उडवतो. मागचा पंटर जातो आमचा भोजा, तो इकडनं घालतो. आमचा बने जातो, तिकडनं अडवतो. शेवटी मी जाऊन घोडा लावतो. अरे पण भाई, हा कुठला खेळ आहे? हा आयुष्याचा खेळ आहे बाबा. आयुष्याचा खेळ आहे? खेळ. लवकर खेळ रे. थांब ना, याच्यात काय खेळ यार? मी मला कळत नाही यार. या राजाला घेऊन गोरेगाव पेरू बघला जाऊ का साहेब? ये तो भाईंचा अड्डा आहे. सॉरी तुमचा एरिया आहे तो. हा, एक खावडी आहे. तू खेळू नको. नाही आता भाई गोळी घालतील. मी नाही खेळत. मी जातो. उठू नको. उठू नको. आणि थरथरलास ना तर भाईला मजा येते. मजा आली की भाई काय करतो? मम्मी काय करू? गौऱ्या, तू गेम जिंक. नाही पण भाई समोर गेम जिंकला तर भाई मम्मी मी हारतो ना. हे नको, तू हरलास तर मग मी बोजाची होईल. नाही मी असं होऊ देणार नाही. नाही तर मग मी काय करीन ते. काय करशील रे? भाई काय करशील तू? मी पोलिसात जाईल. मी पोलिसात गेलं की भाई काय करतो? पडू नको. ते पडू नको. याला कसं मारणार यार पडल्यावर? खाली बसले. अरे गौऱ्या, काय घाबरतो मित्रा? अरे आपण तुझा मोठा फॅन आहे राजा. अरे तुझ्या एवढा मोठा ऍक्टर नाही जगात. मग हास्य जत्रामध्ये कोण नाही? गौरव मोरे शिवाय कोण नाही इथे हास्य जत्रामध्ये. कोण तुला नडलं ना आपल्याला बोलायचं आहे. अजिबात आवाज करायचा नाही. गौरव मोरेला कोणी दुखवायचं नाही. नावं सांगायची पटापट. फक्त एवढा मोठा फॅन आहे मी तुझा म्हणून ते इन्व्हिटेशन दिलं ना. तू घाबरतो काय? भाई तू आपल्या गँगचा आर्टिस्ट आहे. आता काय पण प्रॉब्लेम होते भाई, आपल्या विजा भाईकडे घेऊन यायचा डायरेक्ट. सांग तू प्रॉब्लेम. सगळे सांग प्रॉब्लेम. भाई 3 जण आहेत. माझ्या करिअरच्या आड येत आहेत. नाव सांग पटापट. चल. प्रसाद ओक,
प्रसाद खांडेकर, समीर चौगुले. येते काय भोजा तिघांच्या 6 तंगड्या इथे घेऊन ये. नाही 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 भाई भाई ऐका ते खांडेकर चौगुले आहेत ना ते लंगडी खेळून पण पंच काढतील, इतके टॅलेंटेड आहेत. शक्यतो त्यांना संपवाच, उडवा त्यांना. आणि ते प्रसाद काय ना त्याला फक्त फोनवर डोस द्या. माझ्या आता मी त्यांना बोललो ना मी कुठेतरी गेस्ट म्हणून गेलोय म्हणून, तर मला काय बोलणार माहिती का, गौऱ्या तू गेस्ट म्हणून गेला ना एखादं जॅकेट घालायला पाहिजे होतं. जॅकेट ऑलरेडी असणार माझ्या अंगावर. त्यांना काय वाटतंय मला काय कळत नाही, पण आपण काय येडा म्हणून पेढा खातो. बोलू द्या ना बाबा, किती बोलणार आहे ना. त्यांना तुम्ही फोन करून एवढंच बोला 400 एपिसोड होत आले, कमेंट मध्ये व्हेरिएशन तर द्या. गौरव कसले व्हेरिएशन देतो बघा, असं त्यांना फक्त बोला फोनवर, तुमची बस एवढंच करा. भोजा ह्याला नीट धरून तिथे उभा राहा, माझा नियम चुकेल नाही तर हा जगायच्या लायकीचा मारलाच पाहिजे. अरे एक दिवस मी गेस्ट म्हणून इथे आलो तर या सगळ्यांच्या नजरेत मला वाईट करतो, हा जगला नाही पाहिजे. आणि पप्पा भाईंची फिलॉसॉफी लय म्हणजे लयच आवडली. वा वा, कडक परफॉर्मन्स, मस्त. प्रसादा धुमाकूळ, कल्ला, फार मजा आली. बने आणि रोहित तुम्ही दोघंही उत्तम परफॉर्मन्स करायला एका पायावर आणि एका बोटावर कायमच तयार असता, जसे तुम्ही या परफॉर्मन्समध्ये होतात. मजा आली. ओमकार वंडरफुल कॅरेक्टर, मस्त कॅरेक्टर होतं. वनिता फार मजा आली, खूप मजा आली. विजय तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला फार फार आनंद झाला तुला बघून. खूप दिवसांनी तुला लाईव्ह बघितलं. तू एक विजय तू फॅन्टॅस्टिक ॲक्टर आहेस यार, फॅन्टॅस्टिक. म्हणजे आत्ताचा हा भाई बघताना तो खूप सोपा वाटत असेल तरी तो खूप अवघड होता प्ले करायला, कारण इतका कल्चर्ड आणि इतका सुशिक्षित त्याचा ॲपिअरन्स वाटणं आणि मुळात तो तसं नसणं, हे दोन्ही एका वेळेला तुला दाखवत राहायचं होतं आणि ती फार जिकिरीच होतं. पण फार मजा आली. म्हणजे भाईच्या तोंडून डार्विन आणि आईन्स्टाईन हे कधीच मी आजपर्यंत ऐकलेलं नाही. तो एक त्यामुळे त्याला एक वेगळंच वलय आलं त्या कॅरेक्टरला आणि फार मजा आली. वंडरफुल. हे काय नाव काय तुझं? नाही नाही, येस, ओमकार राऊत. अबे हे गौऱ्या, मला फक्त आज असं वाटलं की डॉनला भेटायला जाताना तू लाल शूज घालून गेला. अरे वंडरफुल, फार मजा आली. धुमाकूळ घातला तुम्ही सगळ्यांनी. वंडरफुल, लय भारी. विजय दादा, आज तुम्ही आमच्या हास्यात सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल आणि ह्या सगळ्या वात्रट पुरांमध्ये एक दिवस घालवायला मिळाल्याबद्दल आणि ह्या सगळ्या समर्थ अभिनेत्यांच्या आसपास मी वावरत होतो, मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू 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 सो मच गाईज. मंडळी, समारंभाला जाताना कुठले कपडे घालायचे या जागतिक प्रश्नानं गोंधळून गेलेली बायको आणि तिचा शहाणा नवरा यांचं चित्र रंगवायला तुमच्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. हा सर. हॅलो पाशा. हा सर. अरे ते कधी पाठवतोय स्किट? आहे सर. अरे लवकर पाठवा. आणि ते नीट पंचेस घाल. हा, नीट सीन घाल. हा घालतो. नीट विनोद घाल त्याच्यात. हा घालतो. समीर विशाखाचं स्किट लिहायला दिलंय तुला. हा, त्यामुळे विनोद लिहावे लागतील. म्हणजे समीर दादा हमरेको तुमरेको करून मारून नेईल असं नाहीये, किंवा सई प्रसाद हसून हसून उचलतील असंही नाहीये. हो, लिही ते नीट. हा, सगळं नीट घाल त्याच्यात. सर घालतो. पाणी नाही घालणार. घालतो. हा ठेव. हा शपथ.
झालंय का तुमचं लिहून? किती वेळ झालंय तुम्ही लिहिताच आहात? काय करू मी या माणसाचं? जिथे जागा मिळेल, जिथे वेळ मिळेल तिथे लिहितच बसतो हा माणूस. परवा मला काय म्हणाले माहितीये? मला म्हणाले, नमा आपल्या बाथरूम मध्ये ना कमोडच्या समोर आपण एक फळी ठोकून घेऊया. कशाला मी माझ्या आयुष्यातले 20-25 मिनिटं वाया घालवू ना, त्यापेक्षा बसून लिहीन तरी. असा हा माणूस काय बोलणार? ओ चला ना, ओ करूया ना, आपण काहीतरी ठरवूया ना. काय घालायचं काय नाही, मी कुठली साडी नेसू मला तर काहीच कळत नाही बाई. एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे, पण एक धड साडी नाही कुठली फंक्शनला घालण्याजोगी. काय करू, कुठली नेसू? मला काय वाटतं, म्हणजे आता माझ्या माहेरची माणसं येणारच आहेत, तर जरा विचार करत होते महागडी साडी नेसेन, है ना? घाल ना, घाल घाल घाल. ही साडी नेसते. त्यावर दागिने, हा हे छान आहे, मोत्याचं छान दिसेल, है ना? साडी नाही, हा दागिना नाही छान दिसत, हे नाही घालतो मी. हा मग नको घालू, राहू दे. नाही घालत. पण हल्ली फॅशन आहे हो मिक्स मॅचची. हल्ली घालतात मिसमॅच. मग घाल. नाही पण मला पण सूट झालं पाहिजे ना. तुम्हाला माहितीये का, त्या हास्य जत्रामध्ये प्राजक्ता आणि सई काही घालतात तो, कशावरही. परवाच्या तर एका एपिसोड मध्ये त्या सईने गोणपाट गुंडाळलं होतं माहिती. म्हणजे तिला ते छानच दिसत होतं. गोणपाट जरी गुंडाळला ना तरी ती अप्सराच दिसत होती. पण मी जर गोणपाट गुंडाळला ना तर अप्सरा नाही, निवळ पापट पसारा दिसेल ना. पण मी एक गोष्ट शिकले हा सईकडनं, कपडे ना अंगावर नसतातच, कपडे चेहऱ्यावर असतात, ऍटिट्यूड मध्ये असतात. आपल्याला फक्त ना ते कॅरी करता आलं पाहिजे. हे शिकण्यासारखं आहे तिच्याकडे. पण मला मेलीला कसलं चांगलं दिसतंय, जाऊ दे मी नाही घालत. नको घालू. एवढंच बोलतोय. मी कशाला रिशात पाहू, मी काय ग, हा किती सुंदर दिसतोय. दिसणारच. आठवतंय आपल्या लग्नात मला आईने बनवला होता हा हार. हा घालू मी, चालेल? घाल ना यार. हा घालते, हा घालते. हा छान दिसेल मला. नाही नको, हा नको, हा नाही घालत. तुम्हाला माहितीये ना तुमच्या मोठ्या बहिणीने मंगलताईंनी सेम हार बनवलाय. इकडचं म्हणे तिकडे नाही, अगदी डिट्टो, सेम टू सेम. खरं तर काहीच गरज नव्हती हा सेम टू सेम हार बनवायची. पण आल्या हो त्या दिवशी मागे त्या पपिताईच्या लग्नाच्या वेळी माझ्याकडे आल्या. मला म्हणतात, अगं ऐकलंस का, नव्हे मी तुझ्यासोबत एक चांगला फोटो काढू का? आल्यात म्हटलं एवढ्या नणंदबाई, कधी नव्हे ते प्रेमू तू चाललंय तर कशाला नाही म्हणा. मी आपलं म्हणलं काढूया ना. तर काढला हो माझ्यासोबत, असा एवढा क्लोज येऊन फोटो काढला. नंतर मला कळलं माझ्या हाराची डिझाईन चोरायची होती. मी म्हणते गळ्यातल्या हाराशी काय स्पर्धा करता तुम्ही? गळ्यातल्या हाराशी स्पर्धा करण्यापेक्षा माझ्या गळ्याशी स्पर्धा करा म्हणावं. जमणार आहे का माझ्यासारखं गायला? ताईंनी कसं गायलं असतं माहितीये? घाल ना, घाल घाल. काय म्हणलं? नाही काय नाही. कशाला मी म्हणते स्पर्धा करायची? मी म्हणते ना तुम्हाला, माझी नष्टर लागणार. तिचा हार ना असा मधनच तुटणार बघा. एका दिवशी मॉलमध्ये गेली ना, त्या कमोड मध्ये असा घरंगळून गेला. चोरीलाच गेला पाहिजे, सापडलाच नाही पाहिजे. बघा तुम्ही. जाऊ दे मी नाही घालत तो हार. ठीक आहे, नको घालू. हा हार छान दिसतोय मला. मी हा घालते. एक मिनिट मला बघू दे. हा हा
घालते, हा डन, हा घालते. हा हार, ही साडी आणि हा तुमचा हा शेरवानी. चालेल ना, घालू ना? घालते. मुळात ना मला साड्या नेसायचाच कंटाळा येतो. कशाला साड्या पाहिजेत? मस्तपैकी आपला ड्रेस घातला आणि निघालं, कम्फर्टेबल आपलं मोकळं ढाकळं. पण नाही, आईंना आवडतं ना, म्हणून मग नेसावी लागणार साडी. आपल्या हौशेचं काय, आपण आपलं मन मारून जगायचं, त्यांना काय बोलायला. काय माझं ठरलंय, मी आता ड्रेसच घालणार. ठीक आहे, घाल. काय म्हणलात? काय म्हणलात? घाल ग. बघा, घाल म्हणालात. उद्या जर आईंनी विचारलं तर मग पलटी नाही खायची. मी तर बोललो होतो हिला साडी नेस म्हणून, पण हिनेच माझं ऐकलं नाही. असं बोलाल तुम्ही. हा, पलटी नाही खायची परत. नको घालू. आत्ताच पलटी खाल्लीत, इकडच्या इकडे पलटी खाता तुम्ही. कधी म्हणून मला साथ देऊ नका तुम्ही, कधीच सपोर्ट करू नका. फक्त आईचं ऐका, बरोबर? आईचं श्रावण बाळ आहे तुम्ही. नुसतं दिवसभर आई आई चालू असतं, बायकोचं काहीच नाही आयुष्य. ठीक आहे, घाल. घालणारच आहे. तुम्ही नका सांगू मला आता घाल आणि नको घालू. मी घालणारच आहे आणि तो घालणार आहे मी. आपण तो मागे घेतला होता बघा, पिंक कलरचा अनारकली, तो घालणार आहे. ठरलं. नाही पण तो स्लीवलेस आहे. आईंचं परत सुरू होईल, लग्न कार्य स्लीवलेस ड्रेस कशाला घातला, परत बोलून दाखवतील मला. नको, मला त्यांना कपडे घालायचाच कंटाळा आलाय मुळात. ठीक आहे, मग नको घालू. काय बोलताय तुम्ही? नको घालू काय नको घालू? काय बोलाल? नको घालू. आता तर मी घालणारच. आता बोलू दे, तुम्ही काही बोला आणि अख्ख्या दुनियेला काही बोलू दे, मी तर आता सगळ्यांच्या नाकावर टिचून स्लीवलेस पंजाबी ड्रेस घालणारच. बघा तुम्ही, पिंक कलरचा. नाही, तशी अख्खी दुनिया बोलतच असते ना की तुझीच बायको सतत भांडते, तुझ्या बायकोलाच वाद घालायला पाहिजे. हा, मग घाल ना. घाल ना म्हणजे? अच्छा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी वाद घालते? हा, नको घालू. नको घालू म्हणजे? हा, हे बघा, आयुष्यभर ना माझ्यापेक्षा जास्त चुका ना तुम्ही केल्या आहेत, पण तरी पण मी तुम्हाला ना पाठीशी घालत असते. मी विचार करते, जाऊ दे ना बाई, आपलाच नवरा आहे, कशाला उगाच वाद घाला. घाल. काय म्हणताय तुम्ही? नुसतं घाल नको घालू, घाल नको घालू. बायको काय म्हणते, कुठली साडी नेसायची, संध्याकाळचं लग्न आहे, ते नाही बघायचं. नुसतं आपलं तिकडे काहीतरी बोटा घालत बसायचं. मला ना बोलायचंच नाही माणसाशी. करा काय करायचंय ते, तुम्हीच जा एकटे लग्नाला. नको घालू. मग घाल ना. वा 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 वा. हो का? नको घालू बाबा. मटकीची भाजी बनवणारे भिजत घातले. ठीक आहे, घाल मग. हे बघा, मला ना आता एवढ्या तेवढ्या गोष्टीवर ना वाद नाही घालायचाय. मगाशी तुम्ही मला आधी म्हणलात तो ड्रेस घाल, नंतर म्हणलात नको घालू ना, म्हणून मला राग आहे. ऐका ना, माझं ऐका ना. सॉरी, आय एम सॉरी. पण मला तो पिंक कलरचा जो स्लीवलेस अनारकली आहे तो घालायचा आहे. घालू ना? हा, घाल ना. घाल, एवढं काय विचारतं? घाल. बघा, आईंना मग तुम्ही सांभाळायचं. हा, मी नाही काय बोलणार. हा सर. पाशा, हा, अरे काय लिहिलंयस? काय? समीर तू घाल. विशाखा, अगं बाई नको घालू. गौऱ्या, तू तर घालच. विराज, तू तर नकोच घालू. अरे काय तो पायस आणि पार्थेश धावत आले, ते म्हणत लेखकाने काय घालून ठेवलंय बघा ह्याच्यात. सर ते बायको. सर अरे नाही, हे नाही चालणार पशा. अरे नीट लिहा आता ते सगळं परत. मी पाठवतो, रिराईट. त्याच्यात विनोद घाल. हा, ठीक आहे सर. आणि ते हे नको घालूस, तू लिही फक्त. ठेव.
तुझ्यामुळे गोंधळ झाला. तुला काय कपडे घालायचं ते घाल, मी बाहेर जाऊन स्किट मध्ये लक्ष अहो, नाही, घालतो. असं कसं आपल्याला ठरवावं लागेल ना. काय बाई माणूस आहे. पुरुषांचं नाही असंच असतं, त्यांना ठरवताच येत नाही नेमकं काय घालायचं आणि काय नाही घालायचं. मी काय म्हणते सई, घालू? घाल ना. प्रसाद घालू? नको घालू. कशी दाद देत आहेत सई. मोठे सरांनी 4 चांद लावले फोनकटच्या थ्रू. सर थँक्यू, आम्ही खूप हसलो. नमा तू अशक्य आहेस, विलक्षण आहेस. आणि भावा, आय थिंक समस्त बॉयफ्रेंड आणि नवरा कॅटेगरीला तू आज इथे रिप्रेझेंट केलेस. ॲब्सोल्युटली कमाल केलीस भावा. आय एम प्राऊड ऑफ यू. आय लव्ह यू. प्रसादा, माझ्या भावनांना लगाम घालू का नको घालू? पशा, नावात टॅलेंट आहेच, पण आजपासून तुला एक नवीन नाव द्यावं असं वाटतंय मला, जे तुझ्याकडे बघून खूप नटांचं होत असेल. आय डोंट नो. आजपासून तुझं नाव आहे घालमेल. मला अत्यंत अभिमान आहे तुमच्यासारख्या कलाकारांचा परफॉर्मन्स मला इतक्या जवळून बघता येतोय. अफलातून आहात तुम्ही दोघं, अफलातून. आणि मोठ्यांनी पण जे काही घातलं ते सुद्धा वंडरफुल, माइंड ब्लोईंग, माइंड ब्लोईंग. मंडळी, लॉकडाऊनमुळे नोकरीतल्या कष्टांना फळ मिळत नसल्यानं एकानं टाकलंय फळांचंच दुकान. बघूया इथे तरी त्याच्या कष्टांना फळ मिळतंय का. फळे घ्या फळे, ताजी ताजी फळे घ्या फळे. माझी मोसंबी चांगली आहे, माझं संत्र तर उत्तम आहे. केळ्याने सर्दी तुम्हाला होईल, केळ तुम्ही रोज खाऊ नका. हे मी आहे फळफळा वळवळांचा विक्रेता. ए चिकू, त्या नटराजाचा एक पाय वर का असतो? काय? अशा बेकार गायकांच्या कपाटात लाद घालावी म्हणून. आई मला रुपरुटूस पाहिजेत. आई मला रुपरुटूस पाहिजेत. रुपरुटूस. ए, प्रत्येक गोष्ट हवीच असं नाही. हट्ट नाही करायचा अजिबात, अजिबात नाही. मग अशी ते आईस्क्रीम गिळलंस ना लाकडाच्या कांडी सकट, आत्मा थंड नाही झाला तुझा? मला रुपरुटूस पाहिजे. आई मला रुपरुटूस पाहिजे. रुपरुटूस पाहिजेत मला. आई ना ते रुपरुटच नाहीये, फ्रुट्स म्हणतात त्याला, फ्रुट्स. मी दळबद्री सासूबाईंवर गेले कार्ट, त्या एक व्हेजिटेबलला व्हेबी जेनिटल म्हणतात. आणि माझे सासरे प्रोपोगंडाला जाऊ दे शब्द तो. आणि हा एक कार्टा रुफ्रुटसला फ्रुट्स म्हणतात त्याला, फ्रुट्स. आई ते पाहिजेत मला. हे बघ, काकांकडनं फणस घेईल आणि त्यावर बसवेल तुला. असं चालणार नाही. इकडे हट्ट करायचा नाही. इकडे बघ, कार्टे ऐक ना इकडे. हे बघ, एखादं फळ घ्यायचं, हा लगेच नाही घ्यायचं. आई
आई मला लंगूर पाहिजेत. आई मला लंगूर पाहिजेत. लंगूर नाही रे चिक्कू, त्याला अंगूर म्हणतात. अंगूर अंगूर पाहिजेत मला काका. हे हो मला बाळा, अंगूर किती पाहिजे. गोड किती गोड. ये ये ये. अरे त्याला द्राक्ष म्हणतात, ह्याला द्राक्ष म्हणतात. हे, माझी द्राक्ष मस्त आहे. नको ना नको. कशाला म्हणतात ते गाणं? नाही ती जिंगल. आलेली गिराईक परत गेले माहिती. अरे बापरे. नाही माझ्या जिंगल्स तयार केल्या होत्या. बरं ते जिंगल नका म्हणू. ते आकर्षित होतील ना नाही, सगळे. दुर्लक्ष होतंय तुमचं. नका अच्छा नका हो म्हणू. का? हाच प्रॉब्लेम होतोय हो. काय झालंय, मी काय बॉर्न अँड बॉटअप फळवाला नाहीये ना. माझं कसं आहे की मी आहे नोकरीला आहे, म्हणजे अच्छा. इंडस्ट्रीमध्ये क्लर्क आहे. हो का? पण तिकडे पॅन्डेमिकमुळे काय झालं, पगार 50%च केला. आता याच्यावर पोट भरत नाही हो, म्हणून मी हा जोडधंदा सुरू केलेला आहे. पण आमच्याकडे खूप चांगली आहेत सगळी ताजी ताजी फळं आहेत. आई द्राक्ष पाहिजेत मला. नाही अरे. म्हणतात. मला पाहिजेत. द्राक्ष मिळेल. मला पाहिजे. गप्प बस. नाही अजिबात नाही. खोकला होतो मग हट्ट करायचं नाही अजिबात. हे बघ एखादं फळ घे आणि मग जाऊया. ठीक आहे. हट्ट नको करू. अरे, चिक्कू, असं नाही करायचं. हा, फळ भाऊ. माझी घ्या तुम्ही. या या. भाऊ हा. हो भाऊ, फळं कशी दिली? हा साधारणतः कोणती फळं तुम्हाला हवी आहेत मला सांगा. द्या जायफळ द्या. द्या द्या द्या. ए बाळा इकडे बाळा इकडे ये 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 ये. बाळा तुझं नाव काय? चिकू. तुला विकू? मी का आणि पैसे द्या मला याचे. अहो काय बोलताय? अगं असं नाही बाळा, हे काय बोलतोयस तू? जायफळ हे काही फळ नव्हे. बाबा. पक्षी आहे. काका पक्षी आहे तो. एक सर 2 मिनिटं ब्रेक घेऊया, तुडवायचं याला मला. दोन प्लीज सर, 2 याला उकलायचं ना मला. खरंच सांगतो. विचारता कशाला, डायरेक्ट कुदवा ना. अहो काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय गदाड आहे. इकडे तू इकडे ये पहिली. तुला काय शिकवलंय? किराणा मालात गेल्यावर आपल्याला जायफळ बघायला मिळतं. मग इथे का बघायला मिळतं? इथे वायफळ. स्किट संपल्यानंतर सोफ्यावर वायफळ का बसतात सगळे. हे बघ चिक्कू, हे काय आहे? हे सफरचंद. हा. ए फॉर आरामात झोपा. बावळट. इकडे काय शिकवलंय मी तुला? ए फॉर ऍपल. मी नाही का तुला गोष्ट सांगितली होती? एक असतो ऍडम, एक असते ई. हो की नाही? दोघंही काश्मीरमध्ये राहत असतात. हो की नाही? तिथे एक डॉक्टर असतो, तो त्याला सारखा त्रास देत असतो. सारखा घरी येत असतो. कावळीचा डोस घ्या, धनुर्वाताचं इंजेक्शन घ्या, पोलिओचा डोस घ्या. मॅडम काय शक्कल लढवतो? अंगणात एक सफरचंदाचं झाड लावतो आणि मग डॉक्टर अचानक घरी यायचं थांबतात. कारण an apple a day keeps doctor away. कुठली गोष्ट आहे ही? ही कुठली गोष्ट सांगितली ॲडम आणि ईवची? अशी नाहीये. चुकीचं ज्ञान देऊ नका. इकडे ये बाळा, इकडे ये चिकू. असं नाहीये ते. एक ॲडम असतो, एक ईव असतो. ॲडम आणि ईव म्हणजे जगातले पहिले स्त्री आणि पुरुष. आणि त्या दोघांना कळत नसतं पुढे काय करायचं, ते कळत नसतं. आणि आता नाही सांगू शकणार आहे का नाही हो, ह्या नाही हो. मुली नाही करू. सांगू शकणार आहे का ह्या गोष्टी मुलांना? नाही हो. ते हे काय? नाही मुलं ना अनुकरण करतात. तुम्ही त्यांच्यासमोर असं बोलायचं नाही. आता अनुकरण केलं आणि घडलं काय, मग काय करायचं? नाही बरोबर काहीतरी बरोबर. उगाच बापरे बापरे ते नाही. तसलं काही बरं, सांगायचं नको. नाही. हा तर लक्षात ठेव, गोष्ट लक्षात ठेवायची. फळ घ्या ना माझे फळ. ए चिकू इकडे ये. बघितलं का द्राक्ष? हे तुला आठवतं का? द्राक्षावर मी एक गोष्ट सांगितली होती तुला. कोणती? नाही का? एक कोल्हा असतो आणि मग द्राक्ष तो खात असतो आणि तो म्हणतो की अरे द्राक्ष किती आंबट आहेत. हे ना? हा हीच झाली गोष्ट एवढीच? तुझ्या बापाने अशी गोष्ट सांगितली होती कधी? द्राक्ष आंबट खात होता. अरे हे तर आंबट द्राक्ष. झाली गोष्ट. एवढी मोठी गोष्ट तुम्ही एवढ्या 2 ओळीत सांगितलीत. अरे तो कोल्हा आहे ना, त्या द्राक्षाच्या विलेवर लटकवेल स्वतःला आणि आत्महत्या करेल. एक मिनिट, काय प्रॉब्लेम आहे बाबा अरे तुम्हाला? अशी कशी ज्ञान देता तुम्ही? चांगल्या गोष्टी सांगा त्याला. देव बिंडू काय त्याला ना काही सांगितलं तरी पटतं. अरे तुम्ही तुमचाच मुलगा आहे ना, त्याला घडवायला नको का तुम्हाला? काय, मी एकटीनेच घडवायचा काय मगता घेतलाय? अरे, मगता त्याच्या बापाचं घेतलाय. नको लक्ष. अरे 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 भया चावा मारला हो. अरे कसा वाजवू रे तुला मी? अरे हे काय केलं त्याने? हे बघा 2-3 सफरचंद खराब केली तरी चावा मारला सफरचंदाला. त्याला ना ते असंच आहे, तुम्हाला सांगते. इतकं वेड आहे ना, तुम्हाला सांगते. एखादी गोष्ट त्याला आवडली ना की लगेच चावा मारतो. त्याचं कौतुक मला नका सांगू. ह्याचं काय करायचं सांगा आता. हे काय सांगू मी? लोकांनी बघितलं हे काय सांगू मी? एक काम करा ना, तुम्ही ढकून दे ना खाली. काय? लपवा ना ती. काय फरक पडतो? सांगा पोपटाने चावा मारलाय. कुठला पोपट आहे हा? एवढा चावा मारणार कुठला पोपट आहे हा?
आणि पोपट असा कुरळे केसांचा जिराफाच्या उंची एवढा असतो कधी पोपट? याचं उत्तर देऊ. मला याचे पैसे पाहिजे. अहो काय? मला याचे पैसे पाहिजे. नाही नाही हे तुमचं चुकीचं आहे. काय नाही नाही म्हणजे काय आता एखादी गोष्ट घ्यायची असेल तर टेस्ट नाही करू शकत आपण. अरे. गाडी घेतो आपण, टेस्ट ड्राईव्ह करतो की नाही करतो? त्याच्याशिवाय आपण गाडी घेतो का? नाही. मग टेस्ट केले तर काय बिघडलं? अरे पण टेस्ट ड्राईव्ह आणि सफरचंद ह्याचे नियम एकमेकात कसे घुसवता तुम्ही? सफरचंदाला 4 चाक लावून फिरवता का तुम्ही? नाही की नाही? मग हे वेगळं ते वेगळं. नाही नाही पण मग तुम्ही द्या गाडी. मी कुठली गाडी देऊ? गाडी द्या ना, सेल्फ ड्राईव्ह करते मी. मग घ्या टेस्ट ड्राईव्ह करा तुम्ही. द्या गाडी. मी कुठून देऊ गाडी? गाडी द्या ना मग तुम्ही. माझ्याकडे गाडी नाहीये. हे बघा एक तर तुम्ही ठरवा ना, तुमचा गोंधळ होतोय. नाही हे बघा तुम्ही सफरचंदाला जेव्हा चाक लावाय एक मिनिट तुम्ही ना ठरवा. हे हे बघा बघ हे सफरचंद असेल आणि ही चाकं असतील. या सफरचंद चाकं लावून गाडी फिरणार असं. आई आपली बस आली स्टँडला. चल खूप झाला टाइम जाऊया. हा चल चल. चाक देऊन सफरचंदाला लाव. सफरचंद गाडी मध्ये रे. सफरचंद पीछे आहे. हे दरवाजे उघडे केले. वा 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 वा, सदाबहार परफॉर्मन्स ॲज युजल. सई बने 1 ते 8 असा वयोगटातले सगळ्या स्टेजेस तू आम्हाला दाखवल्यास. विशाखे मस्त सुंदर. ह्या आईच्या गोष्टी सांगण्याच्या प्रकाराला विशेष कौतुक माझं. आणि ती जशी त्या गोष्टीला ट्विस्ट आणि टर्न्स किंवा कम्फर्टेबल करून सांगते ते जामच अचाट होतं. फार मजा आली. समीरदा तुमच्या सगळ्या जिंगल्स आम्हाला भयंकर आवडल्या. फार मजा आली. मस्त. थँक्यू सो मच हासरथी. थँक्यू. मंडळी या हसऱ्या आरशातील आणखी काही चित्रविचित्र प्रतिबिंब तुम्हाला भेटायला येणार आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा सौकार.